जम्मू काश्मीरमध्ये आज विधानसभेच्या 90 पैकी 24 जागांवरती पहिल्या टप्प्याचं मतदान पार पडत आहे आणि त्यापैकी 16 जागा या काश्मीर खोऱ्यामध्ये तर 8 जागा या जम्मू भागामधल्या आहेत। तब्बल 10 वर्षांनी आणि कलम 370 रद्द झाल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभा निवडणुका होत आहेत। पीडीपी आणि एनसी या स्थानिक पक्षांसह भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये मुख्य लढती पाहायला मिळणार आहेत। सकाळी 9 वाजेपर्यंत 11% अधिक मतदान झाल्याची माहिती सध्या मिळते आहे। जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका होत आहेत। विधानसभेच्या 90 पैकी 24 जागांवरती आज मतदान पार पडत आहे। पहिल्या टप्प्याचं मतदान आज जम्मू काश्मीरमध्ये होत आहे। यहाँ का बच्चा बच्चा खुश है, हमारी तो बड़े दूर की बात है। ये पार्टी में एक शादी की तरह माहौल बन जाता है। जब इलेक्शन होता है तो हर किसी को उम्मीदें होती हैं कि हमारे वोट की इतनी वैल्यू है कि हम कोई भी लीडर जिता सकते हैं, कोई भी लीडर हरा सकते हैं। सरकार उसी की बनती है जिसको लोग पसंद करते हैं। वोटिंग ऐसा एक जरिया है आपको कि अगर आप एक राइट कैंडिडेट को चूज करते हो तो दिशाएं बदल सकती है, अपॉर्चुनिटीज फिर से क्रिएट कर सकते हैं। आज हम बहुत खुश हुए हैं कि 10 साल के बाद इलेक्शन हो रहा है, क्योंकि बहुत खुश भी हो जो यूथ है वो भी आज अपना वोट डालेंगे। हम यही चाहते हैं कि हमको वापस भेजो, हम वहाँ पर भी खुश है, यहाँ पर भी खुश है। बहुत खुशी है क्योंकि 10 साल के बाद लोगों को मौका मिला है आज और असेंबली इंतखाबात जा रहे हैं। मैं यूथ से गुजारिश करता हूँ कि अपना वोट, अपना कीमती वोट आज 10 साल के बाद वोटिंग फिर से कश्मीर में हो रही है असेंबली के लिए, तो एक खुशी सी है हमें, क्योंकि बहुत सालों के बाद हमें फिर से मौका मिला है अपना राइट कास्ट करने के लिए। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहेत। शिवाजी, जवळपास 10 वर्षांनंतर आज मतदान होत आहे। कलम 370 रद्द केल्यानंतरची ही पहिली विधानसभेची निवडणूक आहे, त्यामुळे सुद्धा या सगळ्याला महत्त्व आहे। काय प्रमुख मुद्दे दिसत आहेत या निवडणुकी दरम्यानचे, याच्या व्यतिरिक्त आणि त्याच्यासोबतच एकूणच कशा पद्धतीचं वातावरण आज मतदानाच्या दिवशी जम्मू काश्मीरमध्ये दिसत आहे? शिवाजी, तसं जर पाहिलं तर साधारण आजच्या निवडणुकीमध्ये मेहबूबा मुफ्ती यांचा जो गड आहे त्या भागात मतदान होत आहे आणि त्यांची मुलगी इल्तिजा, तिचं नाव आहे इल्तिजा, ती निवडणुकीला पहिल्यांदा निवडणुकीच्या मैदानात उभा आहे आमदारकीसाठी। तसं जर पाहिलं तर नॅशनल कॉन्फरन्स आणि मेहबूबा मुफ्ती अशा 2 घराणे आपल्याला पाहायला मिळतात की ज्यांच्यामध्ये सातत्यानं ही निवडणूक होताना पाहायला मिळते। मात्र यावेळीचे निवडणुकीचे मुद्दे आहेत ते अत्यंत वेगळे आहेत। त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे कलम 370 हटवल्यानंतरचा मुद्दा एक आहे। दुसरा मुद्दा आहे बेरोजगारी आणि महागाई। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यावेळेस निवडणूक आयोगाने जे निर्वासित आहे काश्मीरी पंडित त्यांच्यासाठी देशभरामध्ये 25 ठिकाणी मतदानाची सोय केली आहे, त्यापैकी 4 ठिकाणी राजधानी दिल्लीमध्ये देखील सोय केली आहे। आणि जे काश्मीरी पंडित आहेत ते निवडणुका होत असल्याने आनंदित आहेत। मात्र त्यांचं म्हणणं असं आहे की काश्मीरमध्ये असलेल्या तरुणांच्या हाताला काम, बेरोजगारी जर कमी झाली तर जे त्यांच्याकडे जे पैसे फेकले जातात आणि त्याच्यावरती जे दगड मारले जातात त्याची संख्या आता कमी झालेली आहे। मात्र भविष्यामध्ये या सगळ्याच्या संदर्भात आता अधिक विचार करणं गरजेचं आहे। दुसरीकडे जे मुद्दे आहेत, नव्यानं आरक्षण लागू झालेलं आहे, त्यामुळे देखील जम्मू काश्मीरमधील तरुणांना नोकऱ्यांचं प्रमाण, सरकारी नोकऱ्यांचं प्रमाण अधिक सुरू झालंय। मात्र आता जे नव्यानं सरकार स्थापन होईल त्याच्यावरती मोठी जबाबदारी असणार आहे की या तरुणांना, त्याचबरोबर नवीन जो युथ आहे ज्यांना लोकशाहीच्या मार्गाने पुढे यायचं आहे, त्यांच्यासाठी काय हे नवीन सरकार करेल हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। नॅशनल कॉन्फरन्स सोबत काँग्रेसने युती केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यानंतर जर पाहिलं तर मेहबूबा मुफ्ती यांचा पक्ष एक वेगळा निवडणूक लढताना पाहायला मिळतोय आहे। एक आझाद जे सुरुवातीला काँग्रेस सोबत होते, गुलाम नबी आझाद, हे आता त्यांची वेगळा पक्ष घेऊन निवडणुकीला सामोरं जाताना पाहायला मिळत आहे। मात्र जे प्राथमिक कल आहे त्याच्यामध्ये भाजपला काही भागामध्ये जे हिंदू बेल्ट आहे त्याच्यामध्ये मोठं यश मिळताना पाहायला मिळेल। मात्र इतर भागामध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसला मोठं यश मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। मात्र 10 वर्षानंतर लोकसभा निवडणूक झाली, त्यानंतर विधानसभा निवडणूक जर आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि विधानसभा निवडणुकीमध्ये खास करून 10 वर्षानंतर होणारी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे। आणि विधानसभा निवडणुकीमध्ये लोकशाहीचा हक्क जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा एकदा लोकशाही नांदताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि जगाला देखील या निमित्ताने एक वेगळा संदेश, चांगला संदेश भारत देताना पाहायला मिळणार आहे आणि या सगळ्यामुळे याकडे जगाचं देखील लक्ष राहिलेलं असणार आहे। अर्थात धन्यवाद शिवाजी या सगळ्या सविस्तर माहिती आणि विश्लेषणासाठी।
तर आज होत असलेल्या या मतदानावरती संजय राऊत आणि ओमर अब्दुल्ला यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तेही बघूया. जम्मू आणि काश्मीरमध्ये पहिलं मतदान होत आहे. 300 आर्टिकल रद्द अशी चांगली गोष्ट आहे. लोकशाहीमध्ये जम्मू काश्मीरसारख्या राज्यांना लोकशाहीच्या प्रक्रियेतून वगळता येणार नाही. बड़ी अच्छी बात है. हम तो चाहते हैं कि जो लोग इलेक्शन में हिस्सा लें. नेशनल कॉन्फ्रेंस एक कार्डर बेस्ड पार्टी है. हर जगह हमारे लोग हैं और जितने वोट पड़ेंगे उतना अच्छा है. जमहूरियत के लिए अच्छा है, नेशनल कॉन्फ्रेंस के लिए अच्छा है. फिलहाल जो मैंने अपने साथियों से मौके पे बात की, भारी तादाद में नेशनल कॉन्फ्रेंस को वोट पड़ रहे हैं हर इलाके से और हम कामयाबी की उम्मीद लगाए बैठे हैं. अब 10 साल से हम इस दिन का इंतजार करते आए. 8 अक्टूबर तक इंतजार करेंगे, लेकिन अभी तक जो रिपोर्टें आ रही हैं अच्छी आ रही हैं.